नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, एमपीएससी मार्फत जे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती डेप्युटी डायरेक्टर डीव्हीटी ची आणि प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदाची गव्हर्नमेंट आयटी या कॉलेजेसची, तर त्याची आपली बॅच चालू आहे। बऱ्याच लोकांना जे आपल्याकडे बॅचला जॉईन आहेत ते लोक आणि त्याच सोबत जे जॉईन नाही आहेत पण या पूर्ण प्रोसिजर मध्ये आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, कारण बऱ्याच जणांकडे माझा स्वतःचा पर्सनल नंबर सुद्धा आहे, त्यामुळे लोकांची डिस्कस होत राहतं। तर सर्वात महत्त्वाचे आता विचारले जाणारे 3 प्रश्न आहेत, त्या 3 प्रश्नाला या व्हिडिओद्वारे मी आन्सर करणार आहे, कारण हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आता क्वेश्चन्स येतच राहतात। एक तर एग्जाम कधी होणार आहे, दुसरं अभ्यास होत नाही सर, राईट, तिसरं केलेला अभ्यास लक्षात राहत नाही का, कारण इंजिनिअरिंगला तर वेगळं शिकलेलो होतो, टेक्निकलची तयारी केलेली होती ना, हे पूर्ण टेक्निकल आहे ना नॉन टेक्निकल आहे, मध्येच कुठेतरी हा सिलेबस बसतो, त्यामुळे या सिलेबसची सवय नाही तर ह्या गोष्टी लक्षात सुद्धा राहत नाही। या सर्व प्रश्नांचे उत्तर आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, राईट। ही आपली बॅच चालू आहे, व्यवस्थित एकदम तगडी बॅच चालू आहे। जे लोक जॉईन केलेले आहेत त्यांना माहिती आहे काय लेवलला आपण घेतोय, आणि मी आजच एक प्रॉमिस तुम्हाला करतोय, जे ऑलरेडी अगोदर सुद्धा केलेले होतं, तुम्हाला या बॅच व्यतिरिक्त बाहेरची एक लाईन सुद्धा करायची गरज भासणार नाही। एमसीक्यू चे सेपरेट सेशन घेतोय प्रत्येक चॅप्टर नंतर, ते एमसीक्यूज आपल्या टेस्ट सिरीजचे एमसीक्यूज, राईट, त्यानंतर क्लासमध्ये घेतलं जाणारं कंटेंट, ऍडिशनल कंटेंट, राईट, पहिलं रेग्युलर पूर्ण होतंय त्याच्यासोबत ऍडिशनल कंटेंट सुद्धा घेतलं जाणार आहे, आणि बॅच व्यवस्थित तुमच्या एक्झाम पर्यंत तुम्हाला गाईड केलं जाणार आहे, आणि नंतर काहीच राहणार नाही, म्हणजे तुम्ही एवढा काही कंटेंट तुमच्या समोर घेऊन येणार आहोत आम्ही की तुम्हाला बाहेरची एक लाईन सुद्धा करण्याची गरज भासणार नाही। टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहेत, राईट, त्यानंतर तुम्हाला पीडीएफ नोट सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल होणार आहेत, लेक्चर डिजिटल बोर्डवर प्रॉपरली लाईव्ह सेशन्स घेतले, त्यानंतर रेकॉर्डेड सेशन सुद्धा अवेलेबल करून देण्यात येणार आहे। क्लिअर? तर मित्रो, सर्वात पहिला प्रश्न काय होता की एक्झाम कधी होणार आहे सर? आता एक्झाम कधी होणार आहे मी तुम्हाला एक सांगतो, सध्या आचारसंहिता चालू आहे, राईट, आचारसंहिता 4 जूनला लोकसभेचा रिझल्ट लागणार आहे, त्यानंतर नवीन सरकारचं फॉर्मेशन वगैरे 15 जून पर्यंत चालेल। सध्या या रिक्रुटमेंटवर कुठलीही हालचाल चालू नाही, राईट, त्यामुळं आचारसंहितेमध्ये याचं काही येईल अशी कुठलीही शक्यता नाही, राईट। आमचे पर्सनल कॉन्टॅक्ट असतात सर्वीकडे, राईट, मित्र वगैरे। आता काय झालं की वर्षानुवर्ष याच फील्डमध्ये आहोत, जवळपास 6-7 वर्ष झाले की माझा याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मित्र वेगवेगळ्या पोस्टवर असतात, त्यांच्याकडून ही तर माहिती होते की कधी पेपर होणार आहे, काय शक्यता आहेत वगैरे, या गोष्टी कळत असतात, काय हालचाल चालू आहे, कधीच्या डेट येऊ शकतात, त्यामुळे मी वेल ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला ही डेट या कधी एक्झाम होऊ शकते याची माहिती देणार आहे। पण सध्यासाठी तुम्हाला हे सांगतोय की जूनच्या अगोदर एक्झाम होण्याची कुठलीही पॉसिबिलिटी नाही, जूनच्या अगोदर म्हणतोय, ओके। 4 जूनलाच इलेक्शनचा रिझल्ट लागणार आहे, त्यानंतर सुद्धा जून मध्ये ही एक्झाम होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी आणखीन सुद्धा कालावधी मिळणार आहे, राईट। आता काही लोकांचं असं असतं की सर खूप लांब होतोय, बोर होतोय, माहिती आहे, पण एक्झाम या अशाच असतात, कुठल्याही स्पर्धा परीक्षा तुम्ही बघा, आता रेल्वेच्या रिक्रुटमेंट खूप लांब पर्यंत यांच्या डेट्स असतात, त्यामुळे बराच कालावधी एक्झाम मध्ये जातो, ही गोष्ट खरी आहे, राईट। याच्या अगोदर आलेल्या जसं आयटीआय पॉलिटेक्निकच्या प्रिन्सिपलचं हो, असिस्टंट प्रोफेसरची एक्झाम हो, याची एक्झाम आणखीन सुद्धा झालेली नाही, यांचे अपडेट सुद्धा पॉलिटेक्निकच्या प्रिन्सिपलचा सिलेबस दिलेला आहे, राईट, पण असिस्टंट प्रोफेसरचे आणखीन सिलेबस नाही, ओल्ड वाले सिलेबस दिलेले आहे। बऱ्याच वेळेस एमपीएससी काय होतं की ओल्ड वाला सिलेबस जरी असेल तरी एखादा अपडेटेड सिलेबस वगैरे काही ठिकाणी येण्याचे चान्सेस आहे। या पोस्टला आपल्याकडे 2016चा जो सिलेबस आहे अगोदरच्या वेळेसचा तो दिलेला आहे, त्याच्यामध्ये काहीही चान्सेस नाही आहेत की सिलेबस चेंजेस होण्याचे, जर यदा कदाचित झाले तर आपण आपल्या बॅचमध्ये तोही पोर्शन कव्हर करू, त्यामुळे तुम्हाला बिंदास मी देतो ना त्या कंटेंटच्या बाहेर तुम्हाला काही करायची गरज भासणार नाही, क्लिअर। तेवढंच करा, तेवढंही करणं डिफिकल्ट आहे हे सुद्धा मला या गोष्टीची सुद्धा जाणीव आहे, कारण जवळपास 13 वेगवेगळे चॅप्टर आहेत, काही लोक त्याला सब्जेक्ट म्हणू शकतात, मी त्याला चॅप्टर म्हणतो, राईट। तर 13 वेगवेगळे चॅप्टर आहेत, त्यांचा स्वतःचाही एकमेका म्हणजे बऱ्याच काही चॅप्टर खूप लेंदी आहेत, काही शॉर्ट मध्ये आहेत, पण अडचण काय येते की त्यांना लक्षातही कसं ठेवायचं, कारण ऑलरेडी कधीच केलं ऍक्ट कधी आपण रटलेले नाही, अप्रेंटिसशिप ऍक्ट आहे,
राईट. तर अप्रेंटिसशिप सारखे ऍक्ट कधी आपण रटलेले नाही आहेत, राईट. त्यानंतर फॅक्टरी ऍक्ट आहे, त्याचे सेक्शन्स रटलेले नाहीत. तर मग या गोष्टी आपल्याला करायच्या कशा, हे सर्वात महत्वाचं आहे. एक तर अभ्यास होत नाही कारण एक्झाम एक्सटेंड होते. त्यासाठी मोटिवेशन स्वतःला हे ठेवायचं की क्लास 1 ची पोस्ट आहे आणि सर्वात कमी कॉम्पिटिशन असलेली क्लास 1 ची पोस्ट आहे, की जी आजपासून सुद्धा मी व्यवस्थितपणे अभ्यासाला लागलो तर पोस्ट मी काढू शकतो. या टाईपची ही स्टडी प्लॅन तुम्हाला बनवावा लागेल. क्लिअर. त्यामुळे एक्झाम उगाच एक्सटेंड होते म्हणून मी ढिल्ला पडतो हे लक्षात घ्या की माझ्या आयईएसच्या एक्झामच्या वेळेस हाच प्रॉब्लेम झाला होता. मी सुरुवातीला प्रचंड म्हणजे एकदम असा तगडा अभ्यास केला, राईट. 6-6, 7-7 तास कमीत कमी अभ्यास व्हायचा. पण शेवटी काय झालं की यार आपल्याच्यानं होणार आहे का, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघणार आहे का आयईएस, राईट. तर मग एका वेळेनंतर मी थोडासा ढिल्ला पडलो आणि मी शेवटी ढिल्ला पडलो. त्यावेळेस मी इंटरव्ह्यू पासून बाहेर आलो. का? कारण मी जर शेवटी ढिल्ला नसतो पडलो तर प्रिपरेशन तेवढ्या तगडे सुरू ठेवलं असतं जसं माझं सुरुवातीला होतं, तर ती माझी पोस्ट निघालेली असते, राईट. त्यामुळं तुम्हाला शेवटी लूज होऊन नाही चालणार. कंटिन्युअसली सारखा रिव्हिजन वगैरे करत राहायचं. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण एकदा रिव्हिजनला सुरुवात केली ना, झाल्यासारखं वाटतं, हे झालं ते झालं ते झालं असंच वाटायला लागतं. त्यावेळेस काय करायचं की आपले हँडआउट आहेत, हँडआउट दिलेले आहेत, आपण हँडआउट समोर ठेवायचे, एक रफ पेज घ्यायचं आणि त्या रफ पेजवर लिहायला सुरुवात करायची पॉईंट पॉईंट. क्लिअर. त्यामुळं होईल काय की जो प्रिपरेशन करताना किंवा रिव्हिजन करताना जे लूजनेस येत होती तुमच्या स्टडीमध्ये ते रिमूव्ह होत जाईल. क्लिअर. त्यामुळे लिहित राहायचं, जेवढं लिहून प्रिपरेशन करता येईल ना तेवढं लिहून प्रिपरेशन करा, राईट. त्यामुळे होईल काय की जरी एखादी गोष्ट आता फील असा यायला लागतो हे रीड केलेलं आहे, ते रीड केलेलं आहे, ते रीड केलेलं आहे, ते रीड केलेलं आहे, त्यामुळे रिव्हिजन थोडंसं कमी होत जातं. म्हणून तुम्हाला लिहित प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे, राईट. ही एक गोष्ट. दुसरी की बऱ्याच गोष्टी सर लक्षात राहत नाही. त्यासाठी काय करायचं, समजा हे पेज आहे, हे पूर्ण पेज तुम्ही रीड करा, हे पूर्ण पेज रीड करा आणि रीड करतानाच तुम्हाला आयडेंटिफाय असे पॉइंट करायचे आहेत की जे लक्षात राहू शकतात आणि जे लक्षात राहू शकत नाहीत किंवा लक्षात राहायला अवघड जातात. असे पॉइंट तुम्ही स्टार वगैरे करत जा. कोणाला आपल्या नोट्स द्यायच्या नाही आहेत, राईट. आपल्या नोट्स आपल्यालाच वापरायच्या आहेत. ही तशी पोस्ट 10-10 वर्षाने येते, त्यावेळेस काय माहित काय होईल ते, राईट. त्यामुळे 10 वर्षासाठी तर आपल्याला नोट्स ठेवायच्या नाही, याच वेळेस सिलेक्शन घेऊन यायचं. त्यामुळं मार्क करत जा तुमच्या हँड रिटन नोट्स. नाही मी तर फार क्लीन ठेवत असतो नोट्स, काही अर्थ नाही त्या गोष्टींना, राईट. हे फालतूचे अझम्पशन आहे. त्यामुळे त्या नोट्सवर ऍडिशनल जरी तुम्हाला एमसीक्यू मध्ये पॉईंट मिळाले असतील, राईट, कारण आपली टेस्ट सिरीज आहे त्याच्यात होऊ शकतं एखादा ऍडिशनल पॉईंट मिळेल तर तो त्या हँडआउटवर लिहित जा, राईट. आणि त्या हँडआउटवर असे पॉईंट मार्क करून ठेवायचे की जे लक्षात राहणं डिफिकल्ट आहे आणि मग त्यांना दर 2-3 दिवसानं रिवाइज करायचं. तुम्हाला हे लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट तुमची 6 दिवसानंतर रिवाइज झाली पाहिजे, राईट. कारण आता बऱ्याच जणांचं प्रिपरेशन भरपूर चॅप्टर कंप्लीट झाले तर 5-6 दिवसानंतर त्यांचं रिव्हिजन कंपल्सरी होत गेलं पाहिजे ते. आणि स्पेसिफिकली ते पॉइंट जे की तुमच्या लक्षात राहत नाहीत अशा पॉइंटला मार्क केलेला आहे. बरेच वेळेस काय होतं की तुम्हाला सांगतो जसे ऍक्ट आहे, फॅक्टरी ऍक्ट आहे किंवा मग तुमचा बाकीचे ऍक्ट आहे, अप्रेंटिसशिप ऍक्ट आहे, त्याच्यामधले काही सेक्शन्स लक्षात राहत नाही. 5व्या सेक्शन मध्ये काय दिलं, 6व्या सेक्शन मध्ये काय दिलं, तर मग अशा वेळेस त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ना ती लक्षात ठेवायची. सेक्शन ऑटोमॅटिकली पुन्हा लक्षात राहतील. 5व्या, 6व्या, 7व्या रिव्हिजन मध्ये त्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या मगअप होत राहतील. पहिले तुम्ही ती इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, राईट. आणि नंतर मग बऱ्याच वेळेस काय होतं की काळ म्हणजे इयर लक्षात राहत नाही, पण मग ती इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा ना. इयर काही वेळानंतर होऊ शकतं की दुसऱ्या-तिसऱ्या रिव्हिजन मध्ये ते इयर लक्षात येत जाईल. तुम्ही 2-3 वेळेस लिहिलं की ते इयर लक्षात येत जाईल. मग अशा वेळेस फक्त इयरला मार्क करून ठेवायचं. ही इन्फॉर्मेशन तर माझ्या लक्षात आहे, पण मला प्रॉब्लेम काय येतो की या इयरचा प्रॉब्लेम येतो. एखादी एज्युकेशन पॉलिसी आहे, कधीपासून इम्प्लिमेंट झाली त्याचा इयर लक्षात राहत नाही, पण ती पॉलिसी काय होती, एखादी कमिटी त्याचे रिकमेंडेशन काय होते ते लक्षात ठेवायचे. नंतर ती कमिटी कधी आली, काय आली. बरेच वेळेस हे इयर जे आहेत ना खूप कमी वेळेस विचारले जातात. आपला प्रॉब्लेम काय होतो की 99% ज्या गोष्टी लक्षात म्हणजे विचारल्या जातात ना त्या आपल्या लक्षात सुद्धा राहू शकतात, पण आपण ज्या 1% लक्षात राहत नाही त्यामुळे परेशान होत जातो. तर असं व्हायचं नाही, त्या गोष्टींना मार्क करून ठेवायचं. बाकीची इन्फॉर्मेशन 2, 3, 4, 5, 6 वेळेस जेवढ्या वेळेस रिवाइज करता येईल तेवढ्या वेळेस रिवाइज करत जा, राईट. मी भरपूर अपडेटेड व्हिडिओज वगैरे घेऊन येत जाईल, जे जे इन्फॉर्मेशन येईल ना ती घेऊन येत जाईल. आपलं युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, ओके.
एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला तुमच्या आन्सर करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. काय विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा, किंवा या बॅचच्या पोस्टरवर माझा स्वतःचा नंबर आहे, मेसेज करा, मी तुम्हाला स्वतः कॉल बॅक करेन. राईट, जसा मला वेळ मिळेल, कारण बॅचेस चालू राहतात तर बिझी राहतो शिकवण्यामध्ये सुद्धा, तर तुम्ही मला मेसेज करा, मी कॉल बॅक तुम्हाला नक्की करेन. राईट, त्यामुळे बिनधास्तपणे कुठलाही डोक्यात, सध्या तुम्हाला सांगितलं की जून पर्यंत एक्झाम होण्याचे कमीत कमी चान्सेस आहेत. आता तुम्ही म्हणाल सर झाली तर, मी चान्सेसची गोष्ट करतो, प्रोबॅबिलिटीची गोष्ट करतो की कमी शक्यता आहे. क्लिअर, त्यामुळे तशी तुम्ही प्लॅनिंग करा. मागे पुढे थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवावी लागते. दुसरी, अभ्यास बिलकुल होतो, स्वतःला टार्गेट देऊन अभ्यास करायचा प्रयत्न करा. राईट, आणि हे लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही ऑफिशियली एक्झाम देऊन येत नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स लूज करू नका. तुम्ही जोपर्यंत स्वतःला माझं सिलेक्शन होऊ शकतं, मी आणखीन अभ्यास केला तर, मी आणखीन अभ्यास केला तर सिलेक्ट होईल, आता सुरुवात केली तरी सिलेक्ट होईल, हे जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून सांगणार नाही ना तोपर्यंत अभ्यास होणार नाही. क्लिअर, तर इथं थांबतो. आणखी पुन्हा गोष्ट, काही लोकांचं असं असतं की सर क्लासच्या नोट्स व्यतिरिक्त ऍडिशनल काही बुक्स करायची गरज आहे का, त्याची लिस्ट द्या. काहीही करायची गरज नाही. तुम्ही क्लासच यासाठी लावला मित्र हो की तुम्हाला हे बुक्स वगैरे कंटेंट शोधायची गरज पडू नये. ते आमचं काम आहे, आम्ही तुम्हाला भरपूर कंटेंट देऊ. राईट, सिलेबस संपला म्हणजे तिथंच थांबलो असं नाही, नंतरही आपले सेशन होत राहतील ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल सुद्धा जे जे कंटेंट येत जाईल, एमसीक्यू ऍडिशनली होत जातील. त्यामुळे बिंदास्त राहा, प्रिपरेशन व्यवस्थित करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.